हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. आज उशीर झाला आहे आम्हाला, म्हणजे मला यायला सगळ्यांना देता देता वरती यायला खूपच उशीर होतो. हाय आमचा दंतू राजा बाजा. तुझा बाजा बजाव. ए राजा बाजा, चला जॉय. दंतू अगोदर तुला देते. ए सगळ्यांवर दादागिरी करतोस ब्रूस, खाणंच बंद करील मग. हो, उशीर होतो ना सगळ्यांना देता देता इथपर्यंत. वर खालून वरपर्यंत येता येता उशीर होतो ना, भरपूर येत. 4:30ला निघते मी. किती वाजले राहते? खाली राहते मी वास्तुनगरमध्ये. दम तरी निघतो का ना बघा, दम पण निघत नाही. हो काळू, चल इकडे. जॉय इकडे, जॉय इकडे, इकडे बघ. आता नाही खाल्लंय किती पोट भरून, तरी आलाय खाली. माघारी जा. थांब. ब्राउनी तू खाल्लेस भरपूर. काळूला खाऊ दे माझ्या. ओ ग बाबू, काय ग बाबू, आले ना आले ना. काय काय हे घे घे खा. काय होते बबड्या, अंधार झालंय ना खूप. कसं ओळखलं मला? तोंड बांधलं तरी ओळखलं ना. गाडी मागं पळत आला मी, तोंड बांधले तरी. ए हिरो, चल ये चल ये. जाऊ मी, बाय. हा पटकन हा. तू आवडलं नाही? नोटबंदी केलेली 8 ते 10 दिवस झाले. हा असाच फिरतोय. आज सापडला 10 दिवसांनी. कोणी त्याला खायला दिलेलं नाही. एवढी लोक येतात जातात. हो, कुठे होता? ए भोऱ्या, ऑपरेशनला सापडली नाही तर परत पिल्लं होणार. बापरे, थांब. हो ए ए नो नो मस्ती. काळी हे बघ इथं टाक. हा हा, पळू नकोस पळू नकोस. आहे फटाक्यांच्या आवाजांना खूप घाबरत आहे. बापरे, प्लीज कृपा करून जरा फटाकडे वाजवण्यावरती खूप त्रास. हे लेकरू माझं कमीत कमी अर्धा किलोमीटरवरून माझ्या मागं गाडीच्या धावत आलंय मला पाहून. तिथेच आम्ही आले. लोक म्हणतात ह्यांना काही कळत नाही. ह्यांना सगळं काही कळतं. खूप हुशार आहेत. चलिए इकडे, चलिए हिरो, चलिए हिरो. हिरो कुठे? हिरो माझा हिरो. हिरो थांब थांब, मला कपडे धुवायला लागतील. थांब. हिरो आहे तू माझा, हिरो आहे ना तू. चल इकडे थांब. इकडे हिरो हिरो. पिल्लू खाली दिलंय खायला. तू नीट बघ नीट बघ. पिशवीत खायचे, पिशवीत तुटेल पिशवी बाबू. काय पुण्यामधील मार्केट यार्ड, करोडो रुपयांची दुकाने आणि करोडो रुपये कमवतात होते या मार्केट यार्डमध्ये. पण या कुत्र्यांची हालत अशी आहे की याला चालता पण येत नाही आहे.
केवढे मोठी दुकाने आहेत, त्या गाड्यांच्या रांगाच्या रांगाभर रस्ता आहे आणि त्यांना कोणी खायला देत नाही आहे. काय हालत झाली याची बापरे. हे आहे पुणे मार्केट यार्ड, किराणा भुसार चे मोठे मार्केट. तर अनेक डॉगे आहेत ना, कुत्र्यांना कोणी खायलाही देत नाही. मी याला तर खायला टाकून पाणी दिलं, बिस्किटचे पुढे दिले, कारण त्यांनी डॉग फूड नाही खाल्ले. यांची एवढी हालत बेकार आहे. आणि मी इथल्या एका किराणावाल्यांना विचारलं की तुम्ही एवढे करोडो रुपये रोज कमवता, किराणा भुसार मार्केट यार्ड पुणे, तर तुम्ही यांना खायला का देत नाही? तर त्या माणसाने मला उलट उत्तर दिलं की थांबा, आता मी उद्या यांच्यासाठी एक वेगळा माणूस ठेवतो. लाजा वाटल्या पाहिजेत महाराष्ट्रातली. आणि हा कचरा बघा पुणे मार्केट यार्ड इथला. करोडो रुपये कमवतात इथल्या लोकांच्या जीवावर. हे नालायक लोक बाहेर येऊन राज्यातून येऊन, सगळेच सारखे नाहीत, करोडो रुपये आमच्या लोकांकडून कमवले जातात. आणि ह्या प्राण्यांची हालत बघा किती बिकट आहे.